नमस्ते सगळ्यांना। तर आता थंडीमध्ये चांगले ताजे मस्त गाजर येतात लाल लाल। तर आज मी हलवा बनवते, गाजरचा हलवा। तर बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते। तर हे बघा, हे मी अर्धा किलो गाजर घेतलेत आणि चांगले सोलून आणि चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे दूध आहे, साखर मी 8-10 चमचे घेतलेले आहेत आणि तूप आहे थोडं 4-5 चमचे, काजू बदाम आणि वेलची पूड। तर मी एवढ्याच साहित्यामध्ये गाजरचा हलवा बनवणार आहे। तर मी आता गाजर किसून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते। तर हे बघा, मी आता गाजर किसून घेतलंय छान बारीक एकदम। तर आता मी हलवा बनवायला घेते। तर बघा पुढे। तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करत। तर त्याच्यामध्ये तूप टाकते। हे मी 4 चमचे घेतलेले आहे तूप। आता तूप थोडं हे झालं, वितळलं की त्याच्यामध्ये गाजर टाकते। तर आता तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये गाजर टाकते। तर आता हे चांगलं परतून घ्यायचं छानपैकी। हे बघा, मी 2 मिनिटाचं परतून घेतलंय। आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे जरा चांगलं शिजेल। आता गॅस एकदम बारीक करायचं, मीडियम गॅसवर परतलेलं। आता गॅस बारीक आहे। आता याच्यावर झाकण ठेवले मी, 2-3 मिनटं ठेवायचं, नंतर पुन्हा परतायचं। तर आता 3 मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढले। बघा छान वाफवले मी, हे बघा। आणि कमी पण झालं ते, जरा शिजलं ना, शिजल्यानंतर थोडं कमी होतं ते। हे बघा छान शिजले। आणि हे लालवाले गाजर कसे आता थंडीमध्येच येतात, आता त्यांचं सीझन चालू आहे। तर ह्या वेळेला बनवून खायचं आणि चांगले पण असतात गाजर खायला, पौष्टिक असतात। तर आता मी याच्यामध्ये साखर टाकते। तर तुमच्या गोडीनुसार टाका, तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त टाका। आता याच्यामध्ये साखरेचं पण पाणी होतं, ते थोडं परतून घ्यायचं। हे बघा, साखर पण पुन्हा वितळले याच्यामध्ये। तर आता हे अर्धा किलो मी गाजर घेतलेले, तर याच्यासाठी मी दूध 1/2 लिटर दूध घेतले आणि गरम करून घेतले। तर हे बघा, ह्याच्यामध्ये साय पण आहे, ती पण टाकायची, तर ते छान लागतं। आता मी याच्यामध्ये खवा वगैरे नाही वापरत, असा पण हलवा दुधामध्ये छान लागतो। आणि हा झटपट होणार आहे हलवा आहे, मी कधीही बनवून खाऊ शकता। तर आता याच्यावर मी 2 मिनिटं झाकण ठेवते, दुधामध्ये जरा शिजण्यासाठी। 2 मिनिटानंतर दाखवते। तर हे बघा, आता छानपैकी शिजलंय। आणि साय टाकल्यामुळे ना काही खवा वगैरे टाकायची गरज नाही।
आणि तुम्हाला जर सुक्का आवडत असेल एकदम तर तुम्ही सुकवू शकता. आम्हाला तर असंच आवडतो. हे बघा, असं थोडा रसरशीत असं छान लागतो खायला. आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकते. आणि याच्यामध्ये काजू बदाम टाकते. तर आता हलवा तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते. तर हा बघा, गाजरचा हलवा बनवून तयार आहे. तर तुम्ही पण असं बनवा आणि खा, आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. Thank you.